Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals that take us higher. नमस्कार, तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा ब्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर इथे अचानक प्लॅन बनलेला यात्रा टाईपचं होतं. मी तर यात्रा म्हणतच नाही, जत्रा म्हणते. तुम्ही काय म्हणता ते कॉमेंट्स करून सांगा. यात्राऐवजी मी जत्राच म्हणत असते. तर इथे असं भरलेलं आणि तिथे मुलांसाठी खेळायला वगैरे खूप छान होतं. तसं वेगवेगळे आयटम पण मिळतील तुम्हाला बघायला. इथे बरण्या, पुन्हा प्लेट्स, कप, पुन्हा खाय प्यायचे काही आयटम होते. पुन्हा कपडे पण होते. कपड्याची क्वालिटी थोडी चांगली नव्हती, पण बाकीच्या ज्या वस्तू होत्या त्या ठीक होत्या. तर इथे असा भूत बंगलासुद्धा होता. इथे हा पाळणा होता. या पाळण्यामध्ये प्रगती आणि तिचे पप्पा बसलेले आणि घाबरून खाली उतरलेले, म्हणजे तिचे पप्पा घाबरून खाली उतरलेले. क्रिश आणि मी गेलेलोच नाही त्यामध्ये. तर क्रिश म्हणे नाही जायचं. मी पण फर्स्ट टाइम जेव्हा बसले होते तेव्हा मी सुद्धा खूप जोरात ओरडत होते आणि आम्ही खाली उतरलेलो. मग तर त्याच्यानंतर मी अजूनपर्यंत कधी बसले नाही. 15-16 वर्ष झाले त्यानंतर मी बसलेच नाही. तर अशा पद्धतीनं होतं. खूप छान म्हणजे दिसत होतं ते. आणि ते खूप गेम्स होत्या मुलांसाठी स्पेशली, म्हणजे खूप छान होतं खेळण्यासाठी. तर मी ते 20 रुपयामध्ये सेल लागलेला होता. म्हणजे भरपूर हेअरबँड, रबर्स, क्लचर्स, पुन्हा वेगवेगळे आयटम होते. खूप काही होतं त्याच्यामध्ये. तर मी क्लचर घेतलेले आणि इथे मुलांसाठी असं बसायला होतं जुगजुग गाडी टाईपचं. पण जुगजुग गाडी नव्हती, म्हणजे हा डायनोसॉर टाईपचं होतं काहीतरी. आणि डायनोसॉर आहे की काय त्याला काय म्हणतात मला माहीत नाही. पण तिथे 60 रुपये एका जणाचे लागत होते. ते दोघांचे तिकीट काढलेले आणि मग हे बसलेले आणि त्यांनी 3 राऊंड मारलेले. त्यांनी खूप एन्जॉय केलं मुलांनी. तर प्रगती आणि तिचे पप्पा त्या मोठ्या झुल्यामध्ये सुद्धा बसलेले आणि घाबरून खाली आलेले. मी काहीच बसले नाही कशामध्ये. तर नंतर हा गोळा घेतलेला, बर्फाचा गोळा. पण एवढा काही खास नव्हता तो, पण ठीक होता. तर याला खाता येत नव्हतं, तर त्याला फक्त त्याचं वरचं रंगीत पाणी प्यायचं होतं. तसं पण खायला चांगलं नसतं ते, पण कधी कधी असताना मन होतं. तर घेतलेला. खूप वर्षानंतर मी ट्राय करत होते हे. आणि खाऊन पिऊन झाल्याच्या नंतर पुन्हा एक राऊंड मारलेला आम्ही त्यामध्ये, कारण की 30 रुपये घातलेले होते एक जणाचे. तर भरपूर टाईम आम्ही तिथंच फिरलेलो. नंतर निघालेलो 10:30च्या दरम्यान. हा अचानकच प्लॅन बनला होता, काही असं ठरवून गेलेलो नव्हतो, अचानक गेलेलो. आणि नंतर आल्याच्या नंतर हा सायकल खेळायला लागलेला. पुन्हा खाली पण आम्ही अर्धा तास थांबलेलो. नंतर 11-11:30च्या नंतर घरात गेलेलो. खूप गरमी आहे इकडे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.